हॅलो गाइस, वेलकम माय यूट्यूब चॅनल। आता आपण आलेलो आहे गावाला आलेला आहे, पण आता पाऊस खूप लागतो। पाणी तिथे आलेला आहे। चाललो मी आता। इथं आपलं वरती घर आहे, गवत वाढलं तर घरी कोणतं नसतं, त्याच्यामुळे आता जाऊया आपण फिरायला। ओके, गावाकडची वाट छोटीशी। हे आहे बंद पडलेलं घर, कारण इथे कोणीच राहत नाही आता, कारण सगळे गेले मुंबईला। त्याच्यामुळे गावची अवस्था अशी झालेली आहे। आहे जुनी वाट, आपण चाललो वरती। हे आहे घर, हे पण आहे घर, ते पण आहे बंद। ते पलीकडे आहे तेच चालू आहे। हे आपलं घर बाजूचं, आणि हे आपलं घर। कारण पाऊस पडतो त्याच्यामुळे कागद टाकण्याचं काम झालेलं आहे। आमच्या इथे पण कोण नसतं घरी, आपण घरी जायला पहिलं। हे आहे पंडा, हे आहे पंडा दाई आमची। इथे तर आपलं किचन आहे, तुम्ही बघू शकता। एक पाचोळीवरचं पाणी गरम होतं, एवढं जास्त सगळंच नाही दाखवणार नाही, मला शिकायचं दे थांबा नाका लागलं, बरोबर ना। हे आहे घर, तिकडं आहे आपलं पलीकडे घर। जिंदगी के सफर हम सफर, पावसाला आपण जाऊन बैल बघायला। एक घर आहे गावचं, इथं नाही पण इथे तर यूट्यूब चॅनल। आता आपण आलेलो गावाला आल्यानंतर मी तुम्हाला जंगलात दिसत बघायला मिळेल। त्यासोबतच आता आपण थोडीशी गावची घरं बघूया, पावसाळ्यात त्यांची अवस्था काय होती, बरोबर। कारण ही पावसाळ्यात गावाला कोण नसतं त्याच्यामुळे, आणि त्यासोबतच काय करणार यासाठी व्हिडिओ करायचा, कारण उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जी गावाकडच्या घरांची अवस्था होते, घरी कोण नसल्यामुळे, ते तुम्हाला बघायला। हे घराजवळचं जंगल, ही अडचण, ही अशी अवस्था होते गावाकडे। हे बघा, ते तर खूप जुनं घर आहे आमच्या गावचं, पण ते आतून तर कोसळलं आहे ते पूर्ण। त्याच्यामुळे इथे आता तो कोणच राहत नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडे कोण लक्षच देत नाही। ठीक आहे, इथं खालून गेलो ना कचकन पडू शकतो ते, काय अवस्था झाली आहे।
घर आहे, हे मागं एक घर आहे. कारण तिथे तर मी जाणार आहे. मग थोड्या तर मी थोडा फ्रेश होतो, आंघोळ करतो, मग त्याला बघूया पुढे गावाकडच्या घरांची अवस्था. आपण चाललो जंगलामध्ये. तुम्ही बघू शकता मागच्या टायमाला ज्यावेळी गेलो होतो आपण तसंच आता चाललो जंगलामध्ये. थोडंसं ही वाट आहे जुनी गावची, थोडीशी साफसफाई केलेली आहे, त्याच्यामुळे थोडीशी दिसते आपल्याला खाली. कारण मागच्या वेळी आपण गेलेलो त्यावेळी थोडी जास्त झाडं होती, आता ही थोडी कमी केलेली दिसतात. लगेच आता आपण चालू आहे जंगलामध्ये. ही आहे गावची झाडं. कारण मागच्या टायमाला पण गेलो होतो, मागचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल, पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की ही जंगलामधली झाडं आहेत. आणि एक छोटीशी वाट, या वाटेचे एक असं रहस्य आहे की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही जंगलामध्ये जाल ही तुम्हाला खाली रोडसारखी रस्ता दिसतो, तिथे पाणी आहे. आपण आता धबधबा बघायला चाललो आहे. छोटासा एक रिव्हर आहे, एक झरा आहे, तो आपण पाहायला जातो. ही आहे गावची वाट आमची. म्हणजे इथून आम्ही इकडे ना आता हे तुम्हाला इथे गवत दिसतोय. ज्यावेळी आम्ही आमचे गावचे पोरं सगळे ज्यावेळी गावाला असायचे त्यावेळी इथे या जागेवर तुम्ही बघू शकता एवढं गवत आहे, एवढं जंगल आहे. आता मला तर वाघ दिसला कचकन खाऊन टाकू शकतो, एवढं गवत आहे. इथं खाली जंगलच जंगल आहे. हा एक तर व्ह्यू खूप छान आहे. आम्ही इथे ना क्रिकेट खेळायचो त्यावेळी, आणि आत्ता एवढं इथं गवत आलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू नाही शकत किती एकदम क्लीन होतं त्यावेळी. आणि आता इथं छोटासा असा पाणी आहे, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता ते इथे खाली झरा आहे. जाऊया आपण, पहिलं आपण इथे जाऊया. हे तर तुम्हाला माहिती आहे, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं बरोबर. की आता पाऊस जास्त असल्यामुळे हा एक शॉट तुम्हाला दाखवतो. आणि ते लहान असायचं ना त्यावेळी तिथे खेकडे बघायला कधी होते. तुम्हाला खेकडा बघायचा असेल ना ह्या जिल्ह्यात दाखवतो. सांगते गेला अजून असेल तर तुम्हाला दाखवू शकतो. आता हे पाणी आहे इथं, हे पाणी आहे ना, अजून खूप मोठा पाऊस होईल ना तर अजून खूप मोठं असतं पाणी. तुम्हाला खेकडा असेल तर तुम्हाला परत दाखवतो. हे तुम्ही बघू शकता. आज जर मी गावाला गेलो, मुंबईला जाणार आहे, ते बघा हे आहे आमच्या गावचं छोटंसं एक असं झरा आहे. तिथे कंटिन्यू मे महिन्यापर्यंत, एप्रिल महिन्यापर्यंत पाणी तर कंटिन्यू असतं इथं. पण आम्हाला ना मे महिन्यामध्ये पाण्याची खूप गरज भासते, त्याच्यामुळे ना आता जाऊया पण खाली. ठीक आहे, बघत राहा ब्लॉग. तुम्ही तर आपले जात. आणि ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही तर लाईक शेअर करणारच, सबस्क्राईब तर पहिलेच करायला पाहिजे तुम्ही, बरोबर. हे आहे, हे बघा, हे तर आहे एक छोटंसं गावचं नॅचरल वॉटर. घाबरलो ना मी याला, हे काहीतरी आहे त्याला घाबरलो मी. कच्चं हे आहे नॅचरल वॉटर. ॲक्च्युली इथं पावसात कोणच येत नाही. जर घसरलो, पाय जर घसरला माझा कचकन जाणार मी. तर तुम्ही बघू शकता हे आहे छोटंसं वॉटर. इथं आम्ही खेकडे पकडायला जंगलात रात्री यायचं. हे बघा जंगलात आहे झाडं. एक छोटा प्रयत्न आहे दाखवण्याचा. मला जायला भीती वाटते, कचकन पाय घालून पटकन आवाज येतो. काय आहे गावचं ऑर्डर झाड आहे. एक नॅचरल मी आता आउटिंग
येते, पण एकटा आहे त्याच्यामुळे जास्त मजा येत नाही. आता मी खूप लांब जाऊन आलो आहे, ठीक आहे. पडेल त्याची विजेवटे खाली तर बघायला लागते ना भावानो. हे तर आहे ना, गेलो नाही, जाणार होतो पण नाही गेलो का, एकटा आहे. पडलो तर तुम्ही बघाल ज्यावेळी ब्लॉग टाकीन त्यावेळी. पण आता मी पडलो तर मला उचलणार कोण, बरोबर ना. मग मी जाणारच नाही, मला तर माहिती आहे मी पडेन, एकटाच आहे ना. मग कसं आता जातो मी असं घरी बघ, टँग डेंग टँग डेंग. मग मंडळी आता मला सांगा, बघा माफ करा, फोन हलतोय, चालतोय मी त्याच्यामध्ये. ओके थांब ना बाबा, हे बघ माफ करा. ऐच्छा गो चावली मुंगी बघा सुजणार गो. चावलं मुंगी चावली. बोला आता मी काय म्हणतो, मंडळी तुम्ही तर ब्लॉग बघताय, कुठून बघताय ते कमेंटमध्ये कळवा. त्यासोबतच तुम्ही सबस्क्राईब केलं नाही आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. काय बोलतोय कळतंय का ना. सबस्क्राईब करा लवकर. मला सांगा, व्ह्यू जातात 10K, 3K, 4K, 5K, मग सबस्क्राईब कमी का अजून. तुम्ही सबस्क्राईब करत का नाही सांगा, लवकर सांगा, कमेंट बॉक्समध्ये कळवा. सबस्क्राईब का करत नाही तुम्ही बाळांनो, प्लीज सबस्क्राईब करा. कराल ना. नाही होय म्हणा, होय सबस्क्राईब करा. ओके आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. ओके पावसात ना कुठेही फिरायला जाऊ नका. फिरायला गेलात तर स्वतःची काळजी घ्या. आणि आता पाऊस तर जाम लागतोय, खूप लागतोय. तुम्ही जाल धबधब्यावरती कोणत्या किंवा कुठेही फिरायला जा, तिथे पहिले तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण आजकाल तर व्हायरल तुम्हाला व्हिडिओ तर पाहायला भेटतात की किती जण, खूप जण वाहून जातात पाण्यामध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, ठीक आहे. तोपर्यंत बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय, काळजी घ्या.